मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल पवार. अमेरिकेच्या ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन कडून H-1B सहित काही फॉरेन वर्करसाठी एक मोठा इमिग्रेशन चेंज करण्याचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे 60 दिवसांचा ग्रेस पिरियड. आधी समजून घ्या, हे 60 दिवस काय आहेत. समजा तुम्ही अमेरिकेत H-1B व्हिसावर काम करत आहात आणि अचानक तुमची नोकरी गेली. सध्याच्या नियमानुसार काही परिस्थितींमध्ये तुम्हाला मॅक्सिमम 60 दिवसांचा ग्रेस पिरियड मिळू शकतो. या काळात नवीन एम्प्लॉयर शोधणे, स्टेटस बदलण्याची प्रक्रिया सुरू करणे किंवा अमेरिका सोडण्याची तयारी करणे असे पर्याय उपलब्ध असू शकतात. पण लक्षात ठेवा, 60 दिवस हा गॅरंटेड पिरियड नाही. तुमचा ऑथराइज्ड स्टे त्याआधी संपत असेल तर कमी कालावधी लागू होऊ शकतो. आता मोठा बदल काय प्रस्तावित आहे? DHS म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने हा 60 डेज ग्रेस पिरियड काढून टाकण्याचा प्रपोजल पुढे नेला आहे आणि सध्या हा प्रपोजल व्हाईट हाऊस रेग्युलेटरी व्ह्यू मध्ये आहे. म्हणजे हा नियम अजून लागू झालेला नाही, पण जर हा प्रपोजल फायनल झाला तर जॉब गेल्यानंतर H-1B वर्कर्सना मिळणारी ही 60 दिवसांची प्रोटेक्शन संपुष्टात येऊ शकते. भारतीयांसाठी हा मुद्दा एवढा मोठा का? कारण H-1B वर्कफोर्समध्ये भारतीय प्रोफेशनलचा मोठा वाटा आहे. विशेषतः टेक्नॉलॉजी आणि IT सेक्टर्समध्ये मोठ्या संख्येने भारतीय प्रोफेशनल्स अमेरिकेत काम करतात. त्यामुळे अचानक जॉब लॉस झाला तर हा बदल फक्त व्हिसाच्या मुद्द्यावर राहणार नाही, तो करिअर, फॅमिली आणि इमिग्रेशन स्टेटस तिन्हीवर परिणाम होऊ शकतो. अमेरिका असा बदल का करू इच्छिते? ऍडमिनिस्ट्रेशनचा आर्ग्युमेंट असा आहे की इमिग्रेशन सिस्टम मध्ये स्ट्रिक्ट कंट्रोल्स आवश्यक आहेत. पण क्रिटिक्स आणि इमिग्रेशन ऍडव्होकेट्स यांची चिंता वेगळी आहे. त्यांच्या मते स्किल्ड फॉरेन वर्कर्सना नवीन जॉब शोधण्यासाठी मिळणारा वेळ कमी किंवा संपवल्यामुळे वर्कर्सवर मोठा प्रेशर येऊ शकतो. सगळ्यात मोठा प्रश्न, हा नियम उद्यापासून लागू होणार आहे का? नाही, हा सध्या प्रपोजल आहे, फायनल रूल नाही. पुढे रेग्युलेटरी प्रोसेस, पब्लिक कमेंट्स आणि फायनल डिसिजन यानंतरच याची अंमलबजावणी होऊ शकते. पण जर हा नियम लागू झाला तर अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो स्किल्ड फॉरेन वर्कर्ससाठी इमिग्रेशन लँडस्केप नक्कीच बदलू शकतो. तुमच्या मते अमेरिकेने H-1B रूल्स आणखी स्ट्रिक्ट करावेत की जॉब गेल्यानंतर स्किल्ड प्रोफेशनल्सना नवीन जॉब शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळायलाच हवा? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच करंट आणि इम्पॉर्टंट ग्लोबल स्टोरीज सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी राहुल पवार एक्सला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.